तेच धोरण मामांनी घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे मामांनी ते 2 घेऊन प्रत्येक ही बकासूर बैलाचं प्रत्येक हे मैदान असेल, हे त्या पद्धतीने ते युक्तीने लढले जातात आणि त्या पद्धतीने त्या विजय करीत असतात पुढं. आणि ते बरोबर कुठल्या प्रकारचं रान आहे त्या पद्धतीने कुठला नंदी जोट्यात घेतलं पाहिजे ते पूर्ण धोरणाने ते मामा काम करीत असतात. उत्कृष्ट नियोजन करत असतात आणि त्यामुळे आज कोहिनूर बकासूर हा शेकडो फायनलचा विजेता आहे आणि 12 हिंद केसरी झालेला आहे. बरोबर. तुमच्याकडं जे बैल होता किंवा वासुरी तर मामांनी तुम्हाला पायरा दिला होता तर तो कसा दिला होता? नाही, एका शब्दावर मला दिलता होता पायरा तो. त्याने माहितलं लगेच मला ये घेऊन बैल फाटीवर आपण करू नियोजन. पण पहिलाच गुलाल मिळवून दिला मामांमुळे भेटलाय मला. कुठला बैल दिलता? लाल्या आपला गोठ्यावला. हा, त्याचा पण स्पीड बघण्यासारखा आहे. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट असतात मामा की बकासूर तर ऑलरेडी बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं ते, पण बरेच लोक कमेंट्स मध्ये विचारत असतात की नवीन खरेदी. तर ते नवीन खरेदी करण्यापेक्षा जर आपल्याकडं शर्यत क्षेत्रातलं देव आहे तर त्यामध्ये जास्त चर्चा करण्यात उपयोग नाहीये. पण आपल्या दावणीला 2 लहान वासरे त्या दिवशी मी त्यांची व्हिडिओ पण पाहिले. त्यांची नावं काय? ते सोन्या बोल माहिती आहे, सोन्या बोल सरपंच ठेवलेले पहिले पण बकासूरचं नाव सरपंच होतं. त्याचंच पण नाव सरपंच ठेवलेले आता. जो पळ पण त्याच्यागतच आहे थोडं बरं दिसतंय त्यात काहीतरी थोडं 19-20 दिसतंय त्याच. म्हणजे त्याला पण आता तुम्ही बाहेर सोडत असतात आणि त्याच्याबरोबर एक काळ्या कलरचा पण छोटा वासरू आहे, त्याचं नाव काय? त्याचं नाव इंजन आहे. इंजन आहे. ते दोन्ही त्या दिवशी मी व्हिडिओ पाहिले होते मामांच्या. सेम बकासूरगतच असं उड्या बिड्या मारते ते पण. बरं भविष्यात आता होईल काहीतरी त्याचं 19-20. म्हणजे वाटतंय का ते? हा, दिसतंय सगळं. अंगोठा वगैरे सगळं तसंच आहे, सेम आहे. चालणं वगैरे सेम बकासूर सारखं आहे. मामा, आता बैलपोळा आपल्या इकडं सर्वात मोठा क्षण असतो, सोहळा असतो, सण असतो, त्याविषयी काय सांगा? ना बैलपोळा म्हणजे आपला मोठीच आपण दिवाळी साजरी करतो बैलपोळ्या दिवशी. आणि 21 तारखेला आपण पुढल्या रविवारी आपला हा सण, त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी यावे. आणि त्याबद्दल आपण थोडस 1-2 दिवस अगोदर पण लोकांना रिमाइंड करू असं एखादा व्हिडिओ करून. आणि त्याविषयी नियोजन कसं आहे? म्हणजे नियोजन चांगलंच आहे, पण ते अजून गुपितच आहे. अजून ते आधी 2 दिवस आधी सांगलंच आम्ही. आणि आता आपल्याला सगळ्यांचा लाडका कोहिनूर बकासूर मैदानात कधी दिसत? 14 तारीख. 14 तारखेला दिसत. हो, धन्यवाद. तुम्ही तुमचे सगळे मित्र त्यांचा पण धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचा जो बहुमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर 10 हिंदकेसरी बकासूर त्याचे मालक संतोष शेठ साळुंके यांचे मित्र सुहास शेठ तापकीर, आमचे बंधू, यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यत क्षेत्रातील या देवाला भेटण्याचा योग आला होता. खर तर असेल मागील जन्माचे पुण्य भाग्य म्हणून मी या देवाचे अनेक सुवर्ण क्षण पाहतो आहे आणि जसे जमेल त्याचा इतिहास ऐकून समजून घेतो आहे. इथं आलं की मन धन्य होतं, मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. खरं सांगायचं झालं तर या दोघांची मैत्री अगदी लहानपणापासून शाळेत असतानापासूनची आहे. उन्हाळा असेल, पावसाळा, हिवाळा, यात असा एकही दिवस उगवला नसेल की या दोघांचं बोलणं किंवा भेट झाली नसेल. बऱ्याचदा गोठ्यावर ही सगळीच मंडळी, ही सगळीच टीम असते. कोहिनूर बकासूरच्या पुढच्या नियोजनाची ते तयारी करत असतात. खर तर यश सर्वांनाच दिसतं, पण त्या मागे असलेलं कष्ट खर तर बऱ्याच जणांना असं वाटतं की वैभव शेठ बकासूर बरोबर नसतात, पण तसं काहीच नाहीये. ते कायम गोट्यावर असतात किंवा बकासूर बरोबर असतातच.
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजायला येईलच. बाकासुरा बैलगाडा शर्यत